समुद्राचा याप गंगेचे जैसे. हा महाराज, हिमालयातून गंगा निघते, समुद्राला जाऊन मिळते. हा तिचा स्तर कर्म धर्म आहे. जोपर्यंत ते समुद्राला मिळत नाही तोपर्यंत ते पूर्णत्वाला प्राप्त होत नाही. पण जाता जाता महाराज सांगतात, हिमालयातून निघणं, समुद्राला जाऊन मिळणं हे तिचं कार्य आहे. पण जाता जाता तुम्हा आम्हाला सर्वांना जीवन देते, तुमचं आमचं सर्व पाप धुवून टाकते, पशुपक्ष्यांना जीवन देते, झाडाझुडुपांना वृक्षांना जीवन देते, तुम्हा आम्हाला सुद्धा सर्वांना जीवन देते आणि आपल्यासारख्याने स्नान केलं तर आपलं पाप धुवून टाकते. हे किती गंगेची आपल्यावरती उपकार आहेत. याच्यातून आपण परतफेड करू शकतो का त्यांची? नाही. म्हणून का महाराज सांगतात, काही केलं तरी परतफेड होऊ शकत नाही. हे गंगा मैयाचे आपल्यावरती उपकार आहेत. त्याच पद्धतीने महाराज सांगतात, गायीचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. गोमाता, हो, एखाद्याच्या घरी जर गावरान गाय असेल, गावरान गाय असणारी हुशार असते, बुद्धी चातुर असते आणि तिचं पावित्र्यही तेवढंच असतं बरं का. लक्ष आहे ना? विठाला विठाला सर्वांनी टाळी वाजवण्याचं काम करायचं बरं का. नाही तर कीर्तनाला जर तुम्ही आला तर टाळी नाही वाजवली ना तर कीर्तनाचं फल तुम्हाला मिळणार नाही. कीर्तन में ताली, भोजन में थाली आणि ससुराल में साली. लग्न झाले का सगळे? आता म्हणावं, नातू आलेत, पंतू आलेत, काळतोंड बघत होत आहे काय? नातू पंतू काळतोंड खपरतोंड काहीतरी असतं ना महिला मंडळ, तुम्हाला चांगलं माहिती आहे की नाही. विठाला विठाला